हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार. तर आज आहे रविवार, तर विचार चालू आहे काहीतरी बनवायचं म्हणजे आपलंच नॉर्मल काय आहे ते बनवायचं. आज माझ्या मिस्टरांचं वर्किंग आहे कारण लास्ट संडे आहे आणि मोस्टली लास्ट संडे तर वर्किंगच असतं त्यांचं. तर आज त्यांचं वर्किंग आहे तर ते घरी नाही आहे, तर ते यायच्या अगोदर मी विचार करते बनवून घ्यायचं. ते घरी असतं तर त्यांनी लगेच सांगितलं असतं की तू चिकन बनव, झालं संपला विषय. मला चिकन खायचं आलंय कंटाळा, तर विचार चालू आहे काहीतरी बनवायचं. तर मस्त अंडे टाकले तसे बॉईल करायला, तेव्हा कसे पाणी सगळं बाहेर येतंय. आणि त्याला बिर्याणी बोलतात पण मी त्याला बिर्याणी बोलत नाही. तर त्याचाच अंड्याचा भात करूया, त्याची रेसिपी करायची स्टार्ट करते. तर चला करूया सुरुवात. तर ऑलमोस्ट सगळी तयारी करून ठेवली. हे बघा, कांदे, कोथिंबीर आणि काय बोलतात पुदिना, टमाटर, थोडीशी मिरची, अद्रक, लसूण आणि हे काही खडे मसाले आणि हे अंडे बॉईल करून साफ करून ठेवले. तर पुढची तयारी म्हणजे सर्दी आणि खोकला झाल्यामुळे ना थोडी जीभ अशी जड पडल्यासारखी झाली आणि बोलायला पटकन येत नाही. तर चला पुढची तयारी करायला घेऊया. थोडासा कांदा हलका आपला बिर्याणीमध्ये जसं टाकतात तसं फ्राय करून घेऊया आणि अंड्याला पण थोडंसं तेलामध्ये थोडा शेलो फ्राय आज बोलायला खूप अडकल्यासारखं झालंय. शेलो फ्राय करून घेऊया कारण त्याला वरतीच ठेवायचे आहे ना, मग नंतर कुकरला झाकण लावून शिटी मारायचे. ते कुकरवाली बिर्याणी म्हणतात ना, ती करायचं मी असं ट्राय करते. मी पण बघितलंय, हे माझी स्वतःची काही रेसिपी नाही आहे, मी पण बघितलंय. हा तर आमच्या बाजूवालीने आवाज दिला. कांदा थोडासा लालसर करून घेऊ. हे झालंय लाल, जास्त लाल नाही करायचंय कारण ह्यांना एकदम असं करपलेलं असेल ना तर आवडत नाही. अंड्याला असं कट करून टाकूया म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं लालसर करून घेऊया. चला सुरू करूया फोडणी द्यायला. तेल तर आहे त्याच्यात, थोडंसं तूप टाकते, खडे मसाले टाकूया सगळे, कांदा पण टाकून देते आताच, अद्रक लसूण टमाटे टाकून. मी पण फर्स्ट टाइम बनवते, असं कधी बनवलं नाहीये. असं आपलं फ्राईड राईस वगैरे बनवलंय, हे असं अंडा बिर्याणी असं करून मी फर्स्ट टाइम बनवते. तर बघूया कसं लागतंय आणि ह्यांना फर्स्ट टाइम बनवून देणार आहे, काय माहिती काय बोलतायत, टेस्ट कशी लागते काय लागते आता ते खाल्ल्यानंतरच कळेल. खाऊन बघूया कशी लागते ती. मी पण फर्स्ट टाइम केलंय, असं कधी केलं नाही, ते पण कुकरवालं. काही एक्सपिरियन्स नाही आहे याचं, म्हणजे कधी खाल्लंच नाही आहे असं अंडा बिर्याणी. तर मी असं नॉर्मली खाल्लंच नाही आहे. अंडा बिर्याणी काय असते असं म्हणजे बोलतात अंडा बिर्याणी असतं, कधी खाल्लं नाही आहे कसं आहे ते. आणि हे कुकरवाला पण मी आता बघितलं, डोळ्यासमोर आलं, असंच रील वगैरे बघत होते तर ते दिसलं, तर म्हणजे चला एकदा ट्राय करून बघायला काय जातं. घेतलं तर आहे ट्राय करायला, बघूया. चांगलं बनलं तर नेक्स्ट टाइम पण बनवता कामी येईल आणि तुम्ही पण बनवून ट्राय करून बघा की कशी लागेल. पाणी टाकते आता, मीठ राहायला टाकायचं. अंडा ठेवून घेते, कांदा टाकते वरून आणि उरलेली कोथिंबीर आणि पुदिना. ओ पडला असता आता, सगळी मेहनत माझी वाया गेली असती. चला झालंय. तर मंडळी आपली अंडा बिर्याणी रेडी झाली आहे. मी यांना फोन लावला होता की जेवण झालंय, तुम्ही किती वाजता येत आहे घरून. तर ते बोलले मला जरा उशीर होईल, तू तुझं जेवून घे. मी बोलले ठीक आहे, कारण आता खूप टाइम झालाय, मला खूप भूक लागली. हे किती वाजता येतील किती नाही टाइम काय फिक्स नाहीये. तर आपलं खाऊन घेऊया आणि हे आल्यानंतर ह्यांना विचारू की कशी झाली आहे कर. हे बघा मी मस्त बनवलंय, काय बोलतात त्याला, अंडा बिर्याणी ना अंडा खिचडी. ते तसंच वाटतं, लोक बिर्याणी काय बोलतात मला कळतच नाही. अंडा खिचडी विथ ऑनियन. ठीक आहे, आता खाऊन म्हणजे खाऊन बघा कसं लागतंय ते. तसं नाही, नीट. तू खाल्लाय? मी खाल्लंय, तुम्ही सांगा कसं लागतं. खरंच
खरंच चांगलं लागते. मी हो फर्स्ट टाइम बनवलं. मस्त. नक्की. हो रे. चला चांगलं लागतं. झाली. नेक्स्ट टाइम बनवायचं. ओके नाही. बोला पटकन, फोन वाजला. हो ठीक आहे. ओके नेक्स्ट टाइम बनवूया. बाय बाय. फोन आले. बाय.